बातमी आता पुण्याची आहे, कोथरूडची आहे। राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। कोथरूड इथल्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। सोलापूरकर यांच्या विरोधात काल आंदोलन सुद्धा झाली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसले। अखेर माफी जरी मागितली असली तरी देखील तगडा पोलीस बंदोबस्त आता राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवण्यात आलेला आहे। राज्यभरात सोलापूरकर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन सुद्धा होत आहे। रात्री सोलापूरकर यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देत माफीनामा सादर केला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कोथरूडला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? तगडा पोलीस बंदोबस्त निवासस्थानाबाहेर। नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे, त्याचे पडसाद आपल्याला काल दिवसभर पाहायला मिळालेले होते। अनेक मराठा संघटना आहेत, सकल हिंदू समाज आहे, हे रस्त्यावरती उतरलेले होते आणि राहुल सोलापूरकर यांचा निषेध आहे तो तीव्र पद्धतीने करण्यात आलेला होता। काल रात्री याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी एक फेसबुकच्या माध्यमातून त्यांचं स्पष्टीकरण आहे आणि माफीनामा आहे तो सुद्धा त्यांनी सादर केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतूच नाही असं त्यांनी यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र त्यानंतरही कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आणि पुण्यातील कोथरूड येथील जे राहुल सोलापूरकर यांचं निवासस्थान आहे, या निवासस्थानाबाहेर सध्या मोठा पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। तर सध्या राहुल सोलापूरकर हे नेमके कुठे आहेत याची माहिती मात्र मिळू शकलेली नाहीये, पण काल रात्री त्यांनी व्हिडिओ एक प्रसारित केलेला आहे आणि ज्यामध्ये त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। पण आता जे आंदोलक तीव्र झालेले आहेत त्यांनी मात्र याबद्दलचा आक्षेप आहे तो घेतलेला आहे आणि राहुल सोलापूरकर यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आहे ती सुद्धा केली जाते। सत्ताधारी पक्षातलेच आमदार आहेत ते आता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मागणी केली जाते आणि त्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुण्यातील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।